चला, सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. ठीक आहे. सर्वांचं आपल्या डबल अकॅडमीवर खूप खूप स्वागत आहे. मी काजल मॅडम तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. नक्कीच आता आपण पाहणार आहोत वनरक्षक यासाठी महत्वाचं म्हणजे खूप विद्यार्थ्यांचे मला कमेंट असतात की मॅडम वनरक्षकसाठी इंग्लिश विषय तर आहे ऑफकोर्स. सो तो आम्ही कसं करायचं, कसं त्या सब्जेक्टला टॅकल करायचं. ऑलरेडी आम्हाला इंग्लिशचा फोबिया आहे, आम्हाला इंग्लिश जमत नाही, झिरो आहोत इंग्लिशमध्ये, इंग्लिशची भीती थरथरा घाबतो आम्ही. ठीक आहे, थरथरा घाबरतो विषय काढला की इंग्लिशचा. डोक्यात काहीच जात नाही, सगळं डोक्यावरून जातो. डोक्यात गेला तरी तेवढ्या पुरती जातं, नंतर जातं डोक्यावरून. ठीक आहे. सो खूप जणांचा असा प्रॉब्लेम आहे आणि खूप जण मला लाईव्ह येऊन बोलतात सुद्धा. सो तुमचा तोच प्रॉब्लेम आज मी दूर करणार आहे. ठीक आहे. म्हणजे इंग्लिशची भीती तर तुमची जाणारच मुळात आजचा हा लेक्चर पाहिल्यानंतर. आणि इंग्लिशचा अभ्यास कसा नेमकं करायचं की इंग्लिशची भीती जाणार. आणि मॅडम आम्हाला फक्त इंग्लिशची भीती घालून नाही घ्यायची, आम्हाला चांगला स्कोर पण काढायचा इंग्लिशमध्ये. सो त्यासाठी मी काजल मॅडम तुमच्यासाठी मार्गदर्शन घेऊन आलेले इंग्लिश या विषयाचं, की तुम्ही इंग्रजी या विषयाचा अभ्यास कसा करावा आणि कसे टॉपिक वाईज तुम्ही बेसिक कन्सेप्ट तुम्ही क्लिअर करू शकतात. महत्वाचे बेसिक टॉपिक कोणते आहेत जेणेकरून तुम्ही ते क्लिअर करू शकता, ते आज तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे वनरक्षक भरती याची. ठीक आहे. सो आता पाहूयात आपण. ठीक आहे. आता वनरक्षक साठी पाहिलं तर इंग्लिश हा विषय आहे. ठीक आहे. इंग्लिशचं काय होणार आहे मॅडम, 15 प्रश्न येणार आहे, 30 मार्कासाठी असणार आहे. ठीक आहे. 30 मार्क्स असणार आहे ना, म्हणजे 1 क्वेश्चन फॉर 2 मार्क्स. एक क्वेश्चन 2 मार्कासाठी, 30 प्रश्न, सॉरी 15 प्रश्न 30 मार्क. हे 30 मार्क खूप महत्वाचे आहेत तुम्हाला. बोलतात ना, एक चांगला कट ऑफ काढण्यासाठी वनरक्षक मध्ये, कारण की ती ऑब्विसली 30 मार्काचा इंग्लिश आहे आणि यस तुमचा चांगला स्कोर जाणार. मॅडम कसं काय, चला बोलूयात जरा आपण आता याच्यामध्ये नेमकं आहे काय. एक तर आहे ग्रामर, इंग्लिशमध्ये तुम्हाला माहिती आहे एक आहे ग्रामर आणि त्याचा दुसरा भाव आहे ओकॅब. ठीक आहे. एक पाय ग्रामर, दुसरा पाय ओकॅब. आपल्याला चालताना दोन्ही पाय चालवावं लागतं, तरच आपण त्या स्थळापर्यंत पोहोचू शकतो. ठीक आहे. त्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. एकाच पायाला नेलं तर दुसऱ्या पायाची फरफडणी होते आणि आपण योग्य त्या वेळेत पोहोचत नाही. बरोबर की नाही. ती फरफडणी आपल्याला करायची नाही मार्कांची, आपल्याला चांगला स्कोर काढायचा आहे. ठीक आहे. सो ग्रामर आणि ओकॅब या दोघांना तुम्हाला बॅलन्स करायचं आहे. तर मग मॅडम कसं करायचं, आम्हाला आता ट्रिक्स द्या बस, आम्हाला जास्त काही नको, एक सांगा मी कसा अभ्यास करायचा. बघा, 30 मार्कासाठी आहे. आता ग्रामर मध्ये पहिलं तर तुम्हाला बेसिक कन्सेप्ट क्लिअर करायचं. मॅडम कसल्या बेसिक कन्सेप्ट, पार्ट्स ऑफ स्पीच माहिती आहे ना, पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये काय काय येतं, नाउन येतं, प्रोनाउन येतं, वर्ब येतं, ऍडजेक्टिव्ह येतं, ऍडवर्ब येतं, कंजक्शन येतं, प्रेपोजिशन येतं, इंटरजेक्शन येतं. हे पार्ट्स ऑफ स्पीच झालं. आर्टिकल सुद्धा, याची सुद्धा बेसिक कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. आर्टिकल झालं. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचं टेन्स झालं, त्याच्यानंतर तुमचं व्हॉइस झालं, त्याच्यानंतर तुमचं डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच झालं. हे असे प्रश्न आहेत, हे असे टॉपिक आहेत की यांचे तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर असलीच पाहिजे. इव्हन क्वेश्चन टॅग सुद्धा हा एक सिंपल टॉपिक आहे. टाइप्स ऑफ सेंटेन्स जे असतात ना, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्स, सिंपल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स, काय आहे, कोणती कोऑर्डिनेट कंजक्शन आहेत, कोणते सबऑर्डिनेट कंजक्शन आहेत, या कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो ग्रामर मध्ये या बेसिक कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो ग्रामरवर या बेसिक जर कन्सेप्ट क्लिअर असतील तर या ग्रामरच्या बेस्ड ऑन वर तुमचा टॉपिक असणार, स्पॉटिंग एरर असणार, सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट असणार, ग्रामेटिकल एरर असणार, हे टॉपिक्स तुम्हाला दिले जाणार. ठीक आहे. त्या व्यतिरिक्त जर तुम्ही बघायला गेलात ओकॅब, ठीक आहे, त्या व्यतिरिक्त ओकॅब सुद्धा बघायला गेला. आता ओकॅब मध्ये मॅडम आम्हाला खूप टीचर्स येऊन सांगतात ओकॅबचा अभ्यास करा करा, पण मॅडम कोणच सांगत नाही ओकॅबचा अभ्यास नेमकं कसं करायचं की मार्क मिळतील आम्हाला. तर ते आज मी तुम्हाला सांगणार आहे, ओकॅबचा अभ्यास नेमकं करायचं कसं. ओकॅब साठी पहिला तर ओकॅब मध्ये काय काय आहे मॅडम, अँटोनिम आहे मॅडम, सिनोनिम आहे मॅडम, इडियम्स आहेत, फ्रेजल वर्ब आहे ना, फ्रेजल वर्ब आहे. त्याच्यानंतर मॅडम वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे ना, वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे. स्पेलिंग वर सुद्धा टॉपिक येतं मॅडम आम्हाला, स्पेलिंग वर सुद्धा टॉपिक येतं. ठीक आहे. मग हे सगळं आमचं ओकॅब आहे मॅडम. मग आम्ही कसा अभ्यास कसं करायचं, एवढे पॉइंट्स नाही क्लिअर होत आणि प्रत्येक शब्दाचा अर्थ आम्हाला माहितच असेल असं नाही. मी त्या गोष्टीला अग्री करते, एक्झाम मध्ये बसलायत, प्रत्येक शब्दाचा अर्थ तुम्हाला माहित असेलच असं नाही. बट इंग्लिश हा विषय असा आहे जिथे तुमच्या बेसिक कन्सेप्ट ग्रामरच्या क्लिअर असतील
आणि जर तुम्हाला वाक्याचा अर्थ कळला नसेल तर तो अनर्थ होण्याचा टाळण्यासाठी जर बेसिक कन्सेप्ट क्लिअर असतील तर तुम्ही व्यवस्थितपणे प्रश्नाला टॅकल करून उत्तर देऊ शकतात. लॉजिकली विचार करून. ठीक आहे. आता ठीक आहे, चला आता आपण इथे जरा ओकॅबवर बोलूयात. मॅडम ओकॅबवर बोला जरा. बघा ओकॅबचा अभ्यास कसा करायचा नेमका. ओकॅबसाठी मी तुम्हाला सगळ्यात बेस्ट सांगेन पीवायक्यूज. फॉलो पीवायक्यूज. प्रिव्हियस इयर क्वेश्चन. प्रिव्हियस इयर क्वेश्चन मधले जेवढे तुम्हाला ओकॅबचे प्रश्न दिसतील ना ते सगळे सॉल्व्ह. A to Z प्रश्न सॉल्व्ह करा ओकॅब. ठीक आहे. आता याच्यामध्ये जर बघायला गेलात, आता ओकॅब मध्ये जर बघायला गेलात तर मॅडम ठीक आहे तुम्ही म्हणतात ओकॅब मध्ये A to Z प्रश्न सॉल्व्ह करा, आम्ही मान्य केलं. पण पीवायक्यू भेटतील कुठे? रोज दुपारी 2 वाजता आपल्या या चॅनलवर माझं इंग्लिशचं लेक्चर होतं. रोज दुपारी 2 वाजता. त्यामध्ये मी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरच घेते पीवायक्यू. ते पीवायक्यू सॉल्व्ह करा. ते पीवायक्यू सॉल्व्ह करा. प्रश्न समजून घ्या. उत्तर काढण्याचा प्रयत्न करा. त्या प्रकारे केला तर तुमचा पीवायक्यू अगदी व्यवस्थितपणे क्लिअर होणार. ठीक आहे. सो पीवायक्यू तुम्हाला हवे असतील वनरक्षकसाठी तर दुपारी 2चं माझं जे लेक्चर आहे ते लेक्चर तुम्हाला न चुकता रोज अटेंड करायचं आहे. ठीक आहे. आणि त्या कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायच्या आहेत. ठीक आहे. ओकॅबचा पण कसं करायचंय, फक्त प्रश्न आणि उत्तर न काढता प्रश्नामध्ये दिलेला तो शब्द आणि ऑप्शन मध्ये दिलेले 4 शब्द म्हणजे झाले एकूण 5 शब्द. त्या 5 शब्दांचा मर्डर करायचा आहे. आणि त्या 5च्या 5 शब्दांची पुन्हा चीरफाड करायची. त्याचा अँटोनिम काय, त्याचं सिनोनिम काय, मग त्याचे किती अँटोनिम, किती सिनोनिम्स, हे येणार ते येणार, अमकं ढमकं टमकं, हे सगळं तुम्हाला शोधून काढायचं आहे इंग्लिश मध्ये. आणि हे लिहून ठेवायचे आहेत. डेली कन्व्हर्सेशन मध्ये यूज करायचे आहेत. ज्यावेळेस तुम्ही असं करणार ना तेव्हा ते ओकॅब इथे राहील, नाही तर इथून जाणार. क्लिअर. राहिला प्रश्न स्पेलिंग. स्पेलिंगला सुद्धा खूप महत्वाचं आहे. स्पेलिंग या टॉपिकवर सुद्धा प्रश्न येतात. मग ज्यावेळेस तुम्ही इंग्लिशचा अभ्यास करायला बसलेत ना, काय विद्यार्थी स्पेलिंगसाठी वेगळा अर्धा 1 तास देतात. नका करू रे तसं. ज्यावेळेस तुम्ही इंग्लिशचा अभ्यास करायला बसलेत ना नेमकं त्याच वेळेस तुम्हाला जर मोठी स्पेलिंग दिसली, मोठा शब्द दिसला, छोटा शब्द दिसला, एक स्पेलिंग वेगळी दिसली, नीट लक्ष द्या रे शब्दांकडे, स्पेलिंगकडे लक्ष द्या. व्यवस्थितपणे अनालाइज करा त्या शब्दांना. यूज करा. इथे लक्षात ठेवा. इथून नका जाऊ दे. ठीक आहे. ठीक आहे. शब्दांचा त्या प्रकारे तुम्ही करू शकता. तो ग्रामर आणि ओकॅब याचा अभ्यास तुम्ही अशा प्रकारे केला तर नक्कीच तुम्हाला चांगला एक कट ऑफ मिळेल. ठीक आहे. चला मॅडम तुम्ही आता सांगितलं, आम्ही अभ्यास कसं करायचं ते सांगितलं, आम्हाला कळालं. आता आम्ही असा पॅटर्न फॉलो करू. ठीक आहे. हे तर महत्त्वाचे टॉपिक आहे, तुम्ही आम्हाला दिले आणि हा पॅटर्न आम्ही फॉलो करू मॅडम. ठीक आहे. एखाद टॉपिक मिस आउट या खालीवर झालं असेल, ठीक आहे, तो नंतर बघून घ्या तुम्ही. आता अभ्यास कसं करायचं कळालं, पण मॅडम आम्ही अजून सांगा, डीपली सांगा की किती वेळ द्यायचा इंग्लिशला? की आम्हाला मॅडम बाकीचे विषय पण आहेत. मग इंग्लिशला वेळ किती द्यायचा मॅडम? ठीक आहे. अभ्यास कसा करायचा ते तर सांगितलंय. मग इंग्लिशला वेळ कसं द्यायचं? बघा, एक ग्रामर आहे तुमचं. ठीक आहे. एक ओकॅब आहे तुमचं. बरोबर? एक ग्रामर आहे तुमचं आणि एक ओकॅब आहे तुमचं. आता ग्रामर मध्ये आणि ओकॅब मध्ये जर तुम्ही बघायला गेलात तर तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे. आता असे विद्यार्थी आहेत ज्यांना काहीच येत नाही. त्या विद्यार्थ्यांबद्दल मी पहिलं बोलते. म्हणजे जे थरथर कापतात इंग्लिशला. म्हणजे झिरो आहेत, झिरो. फक्त त्यांना इंग्लिशचा शब्द वाचता येतो. पण नाऊन काय हे काहीच ओळखता येत नाही. प्रोनाउन काय वाक्यातला ते सुद्धा ओळखता येत नाही. वाक्यातला सब्जेक्ट काय, वर्ब काय, ऑब्जेक्ट काय, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट काय, डायरेक्ट ऑब्जेक्ट काय, यातला काहीच फरक माहित नाहीये. कशा प्रकारे फाइंड आउट करतात, ऍडजेक्टिव्ह ऍडव्हर्बचं काम काय, कोणाला क्वालिफाय करतात, काहीच माहित नाहीये मॅडम. अशा झिरो विद्यार्थ्यांचं मी इथे बोलत आहे. ऑब्व्हियसली झिरो म्हणून तुम्हाला असं नका समजू मॅडमने आम्हाला झिरो हा टॅग दिलाय. झिरोच लोक नंतर हिरो बनतात. ठीक आहे. सो जर तुमची झिरो कन्सेप्ट असेल तर त्या झिरो कन्सेप्ट असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मी बोलत आहे. ठीक आहे. तुम्ही कशा प्रकारे करू शकता, आता ग्रामरचा विषय जर घेतला तर तुम्ही 1 तास कन्सेप्टला द्या. 1 तास कन्सेप्टला द्या. फॉर एक्झाम्पल तुम्ही आज घेतले नाऊन हा टॉपिक. सो नाऊन या टॉपिकची कन्सेप्ट तुम्ही करा. उरलेला जो 1 तास आहे तुम्ही त्याच टॉपिकचे पीवायक्यूज करा. ठीक आहे. आता कन्सेप्ट दिलेला आहे तुम्हाला नाऊन. कन्सेप्ट दिलेला आहे तुम्हाला नाऊन. ठीक आहे. तर नाऊन या टॉपिकची तुम्हाला कन्सेप्ट दिलेली आहे. सो त्याचं तुम्हाला पीवायक्यू सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. त्याचेच तुम्हाला काय करायचे तर पीवायक्यू सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. हा तुमचा काम असेल. म्हणजे रोज तुम्ही 2 तास दिला ग्रामरला. ठीक आहे. आता उरलेला जो 1 तास आहे, उरलेला 1 तास म्हणजे तुम्ही ओकॅबला द्यायचा आहे.
हा तुम्हाला ओकॅबला वेळ द्यायचा आहे. ठीक आहे. जर म्हणजे निम्मा वेळ ओकॅबला तुम्हाला द्यायचाच आहे. आता ओकॅबचा अभ्यास कसा करायचा ते तर तुम्हाला मी सांगितलेलंच आहे. ठीक आहे. म्हणजे इंग्लिशसाठी दिवसातून तुम्हाला 3 तास द्यायचा आहे. कधी आम्ही झिरो आहोत मॅडम, झिरो आहोत. 0 टू आम्हाला हिरो बनायचं आहे त्यांच्यासाठी. मॅडम 3 तास इंग्लिशच करत बसलो, मग बाकीच्या विषयात काय बोंबा मारायची आम्ही? बोंबा का मारणार? कारण की तुम्ही मग एवढ्या दिवस तुम्ही करत का बसलात? तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर नाहीयेत म्हणून तुम्हाला एवढा वेळ द्यावा लागत आहे. मराठी आपली मातृभाषा आहे, आपली मदर टंग आहे. मातृभाषा असूनही त्याचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. मग इंग्लिशचं कितीही करावं लागेल, हे थोडा अंदाज लावा तुम्ही. आता हा एवढा वेळ मी का तुम्हाला सांगितलं कारण की तुम्हाला काहीच येत नाहीये. म्हणजे इंग्लिशचा गंध पण माहित नाही तुम्हाला काहीच त्यांच्यासाठी. हां, आता मी अशा विद्यार्थ्यांबद्दल बोलत आहे. आता मी अशा विद्यार्थ्यांबद्दल बोलत आहे, की मॅडम आम्ही आधी एक्झाम दिलेल्या आहेत बरं का. आता ज्यांनी आधी एक्झाम दिलेत म्हणजे त्यांनी बेसिक कन्सेप्ट तर इंग्लिशच्या बघितले असतील. म्हणजे नाउन प्रोनाउनला मॉडिफाय करणारा ॲडजेक्टिव्ह असतो. वर्बला मॉडिफाय करणारा ॲडव्हर्ब असतो. मग कोणत्या ट्रिक्स आहेत म्हणजे फाइंड आउट कसं करायचं? हा ॲडव्हर्ब आहे, हा कंजंक्शन आहे, प्रिपोझिशन आहे, हा इंटरजेक्शन आहे, आर्टिकल आहे कसं? आर्टिकलचं काम काय आहे? मग काउंटेबल, अनकाउंटेबल काय? म्हणजे प्रकार आहेत प्रोनाउनचे 10 प्रकार. त्याचं काम काय? मग प्रोनाउन आणि ॲडजेक्टिव्हमध्ये फरक काय? कारण की दोघांचे प्रकार तर सेम आहेत. म्हणजे ह्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत ना, या बेसिक कन्सेप्ट जर तुमच्या क्लिअर असतील, ठीक आहे, मॅडम आम्ही आधी एक्झाम दिलेली आहे आणि आमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर आहेत. सो जर तुमच्या बेसिक कन्सेप्ट जर क्लिअर असतील, तर मी त्यांच्यासाठी बोलत आहे. आता हा वेळ त्यांच्यासाठी देत आहे. त्यांच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर आहेत. त्यांनी काहीच नका करू. फक्त 1 तास पी-वाय-क्यूज करा. 1 तास पी-वाय-क्यूज करा. पण कसे? टॉपिक वाईज हां. टॉपिक वाईज. म्हणजे आज तुम्ही घेतला नाउन या टॉपिकचा 1 तास पी-वाय-क्यू. उद्या घेतला प्रोनाउन या टॉपिकचे पी-वाय-क्यूज. परवा घेतलं ॲडजेक्टिव्ह, ॲडव्हर्ब असं करून तुमचे पूर्ण ग्रामरचे टॉपिक झाले, की मग तुम्ही मिक्स क्वेशन चालू करा. ठीक आहे. 1 तास तुम्ही टॉपिक वाईजला दिलं. इथे 1 तास किंवा अर्धा तास तुम्ही ओकॅबला द्या. तुमच्यावर आहे आता किती द्यायचं ते. ठीक आहे. ओकॅबचा अभ्यास कसा करायचा तेही तुम्हाला मी सांगितले. पी-वाय-क्यू सॉल्व्ह करायचे आहेत. पी-वाय-क्यू साठी तुम्ही माझा लेक्चर रोज अटेंड करू शकतात. वनरक्षक दुपारी 2 वाजता होतो आपल्या चॅनलवर. तो लेक्चर अटेंड करा. तिथे पी-वाय-क्यूज मिळतील. ठीक आहे. सो पी-वाय-क्यूचे पण करा. इतर पण करू शकता तुम्ही. काही हरकत नाही. ठीक आहे. दोन्ही करायचे. पण पी-वाय-क्यूला फर्स्ट प्रिफरन्स द्या. अशा प्रकारे तुम्ही ओकॅबचा अभ्यास करा. म्हणजे जर बघायला गेला तर एक 2 तास 2 तास म्हणजे 1 तास तुम्ही ग्रामरला, 1 तास ओकॅबला किंवा तुम्ही 1.5 तास ग्रामरला द्या, अर्धा तास ओकॅबला द्या. काही हरकत नाही. येऊन जाऊन असं खा 2 तास तुम्हाला इंग्लिशला द्यायचंय. तर तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर असतील ते विद्यार्थी. ठीक आहे? कळलं? मग बाकीच्या विषयाला सुद्धा तुम्ही वेळ देऊ शकता. ठीक आहे? इथपर्यंत क्लिअर? सो अशा प्रकारे जर तुम्ही अभ्यास केला ना, तर मला तर वाटत नाही तुम्हाला कोणी हरवू शकतं. आता काहींचं असं सुद्धा आहे, मॅडम आमच्याकडे नोट्सच नाहीयेत ओ. नोट्स नाहीयेत. कसं काय करणार आम्ही? मग आम्हाला आता पुन्हा कन्सेप्ट वाचावं लागेल, त्या नोट्स काढाव्या लागतील. मग क्वेशन सॉल्व्ह करावे लागतील. मग नोट्स काढण्यामध्ये आमचा वेळ जाईल. कशाला काळजी करतायत? मी आहे ना. अरे आपल्या चॅनलवर नोट्स सुद्धा अवेलेबल आहेत वनरक्षकसाठी. बघा हा नंबर आहे आपलं 8010457760. या नंबरवर कॉल करून तुम्हाला महाराष्ट्रात तुम्ही कुठेही राहत असू दे तुम्हाला नोट्स मिळणार, तुम्हाला टेस्ट सीरीज मिळणार. इव्हन जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तरी सुद्धा या नंबरवर कॉल करा. सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत तुमच्यासाठी. डबल अकॅडमी असं बेस्ट टू बेस्ट प्लॅटफॉर्म आहे की तिथे कोणत्याच गोष्टीची कमतरता तुम्हाला भासणार नाही. भर भरून देणार. ठीक आहे. फक्त घेण्याची तयारी तुमची पाहिजे आणि तेवढे अभ्यास करण्याचं धमक तुमच्यामध्ये असली पाहिजे. म्हणजे ती अंगामध्ये ती बोलतो ना एक ज्वलंत आग असते ना, ती आग टिकवून ठेवावी लागते जोपर्यंत हातात कॉल लेटर येत नाही तोपर्यंत. ठीक आहे. तर तो वनवा आपल्याला पेटवायचा आहे वनरक्षकचा. हां, म्हणून ते बोलतात ना माकडाच्या हातात दिला कोळीत, तो अख्खा रान पेटवत गेला. आपल्याला तसं करायचं नाही. वनवा पेटवायचे म्हणजे आपल्याला क्रॅक करायची आहे वनरक्षकची एक्झाम. तर ती क्रॅक करण्यासाठी आपली ही बॅच आहे. सर्व विषयासहित बॅच असणार आहे. अगदी 50% डिस्काउंट आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्ड. लाईव्ह पण असणार आहे. काही जण म्हणजे तुम्ही बघत असाल तुम्हाला रेकॉर्ड खूपदा मिळतं. लाईव्ह खूप रेअर मिळतं. आपल्याकडे लाईव्ह पण आहे आणि ते असं लाईव्ह आहे की डिजिटल बोर्डवरचं लाईव्ह आहे. जसं आता मी घेत आहे. इव्हन व्हिडिओ तुम्ही डाउनलोड करू शकता. टेस्ट सीरीज आहे. टेस्ट सीरीजला मी 5 स्टार देईन. नेहमी टेस्ट सीरीज अटेंड करणं फार गरजेचं आहे. टेस्ट सीरीज हा तुमचा आरसा आहे, जे हुबेहूब तुमचं चित्र दाखवणार.
ठीक आहे. त्याच्यानंतर ई-बुक नोट्स मोफत आहे. सर्व विषयांचं रेकॉर्डेड लेक्चर आहे. जुन्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण आहे. लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहू शकतात. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. दिलेला नंबर आहे. कॉल करा. घ्या ना ॲडमिशन दणक्यात रपारप झपाझप. ठीक आहे. तो काही हरकत नाही. आय होप मला असं वाटतंय, की एकदम इंग्लिशची भीती तर गेली असेल. कसं करायचं सगळं सांगितलंय आणि एवढं सांगून सुद्धा काही तुम्हाला वाटत असेल, मॅडम नाही हो, तरी सुद्धा काहीतरी कसं तरी होतंय आम्हाला इंग्लिश. कॉल करा. घ्या ॲडमिशन घ्या. खरं सांगते म्हणजे जेवढं तुम्ही वेळ म्हणजे असं विचार नका करू, की मॅडम ॲडमिशन घ्यावंच लागेल का? अरे घ्या. जोपर्यंत पाण्यात उडी मारत नाही तोपर्यंत पोहता येणार नाही. बॅचमध्ये ॲडमिशन घेतल्याशिवाय तुम्हाला फक्त अनुभवच नाही तर यशाचा अनुभव मिळणार नाही. त्या यशाच्या अनुभवासाठी तुम्हाला बॅचमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे. हां, असं नाही, "हां मॅडम मग आता काय आम्ही स्वतःहून अभ्यास सेल्फ स्टडी केलं तर आमचं काही सिलेक्शन होणार नाही." असं नाही. होतं ना. होतं. आय ॲग्री दॅट. पण त्याला खूप टाईम लागतो. कारण की तो डायरेक्शन, तो सिनारिओ, त्या नोट्स, ते शंकेचं निरासन हे तुम्हाला बॅचमध्येच मिळणार आहे. आपल्याला कमी वेळामध्ये नोकरी हातात पाहिजे, कारण की आपल्याला छोकरी पण पाहिजे. बरोबर की नाही? तो झटपट काम हवंय आम्हाला. ॲडमिशन घ्या, पटापट अभ्यास करा. इथे काही तुम्हाला बॅचमध्ये काही जादूची छडी देणार नाहीये. पण छडी लागे छमछम, विद्या येई भम असे करणारे शिक्षक जरूर तुम्हाला इथे मिळतील. तर नक्कीच आपली बॅचमध्ये ॲडमिशन करून घ्यायचंय तुम्हाला आणि नक्कीच आता मी इथे थांबत आहे. रोज माझं दुपारी 2 वाजता लेक्चर होतं मनोरक्षकसाठी न चुकता अटेंड करायचं आहे. ठीक आहे? तर तोपर्यंत सर्वांना बाय. थँक यू सो मच. आणि चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राईब करायचंय, दणक्यात शेअर आणि लाईक करायचं आहे. बाय. थँक यू.